नमस्कार मित्रांनो. जे विद्यार्थी यावर्षी 10वी पास झालेत आणि ज्यांना आता 11वी साठी ऍडमिशन घ्यायची आहे, त्यांची जर अशी इच्छा असेल की आपल्याला 11वीची ऍडमिशन फक्त आपल्या गावातल्या किंवा गावाजवळच्या कॉलेजमध्ये घ्यायची आहे, म्हणजेच आपल्या लोकल कॉलेजमध्ये घ्यायची आहे, तर तुम्हाला सांगू इच्छितो की फक्त तुमची इच्छा असून तुमची ऍडमिशन पूर्ण होणार नाहीये. आपल्याला माहितच असेल की 11वी सायन्सची, आर्ट्सची किंवा कॉमर्सची जे काही ऍडमिशन प्रोसेस आहे यावर्षी ते पूर्णतः ऑनलाईन होणार आहे. तर तुम्ही एक काम करा, उद्या 26 तारीख म्हणजे उद्यापासून तुमचे ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू होणार आहे, ज्यामध्ये पार्ट 1 मध्ये तुम्हाला तुमची डिटेल इन्फॉर्मेशन भरायची आहे आणि पार्ट 2 मध्ये तुमचा कॉलेज प्रेफरन्स भरायचा आहे. म्हणजे त्या कॉलेज प्रेफरन्स मध्ये तुम्ही फक्त एक किंवा दोन कॉलेज नाही तर नंबर ऑफ कॉलेज त्यामध्ये टाकू शकता आणि तेही तुमच्या प्रेफरन्स लिस्टनुसार. म्हणजे जे कॉलेज तुमच्या गावात जवळच आहे किंवा ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला आधी ऍडमिशन पाहिजे त्या कॉलेजचं नाव तुम्ही वरती सिलेक्ट करायचं आहे, वरती टाकायचं आहे आणि नंबर ऑफ कॉलेज तुम्ही त्यामध्ये सिलेक्ट करू शकता. पण जर कट ऑफ मार्क्स पेक्षा तुमचे मार्क्स कमी असले तर सिस्टीम तुम्हाला ऑटोमॅटिकली नेक्स्ट प्रेफरन्स कडे शिफ्ट करेल. म्हणजे असं सुद्धा होऊ शकतं की ज्या विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स आहेत आणि ते तुमच्या गावापासून खूप दूरचे जरी स्टुडंट असेल तरी त्यांना तुमच्या लोकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकते आणि तुम्हाला मिळणार नाही, कारण सगळ्या ऍडमिशन ह्या मेरिट लिस्टनुसारच होणार आहेत. अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकता, म्हणजे असे विद्यार्थी तरीही ज्यांना लोकल कॉलेजमध्येच ऍडमिशन पाहिजे त्यांच्यासाठी 3 ऑप्शन आपल्याकडे आहे. पहिलं ऑप्शन तर हेच झालं की तुम्ही जेव्हा प्रेफरन्स लिस्ट कॉलेजची भराल त्यामध्ये तुमच्या लोकल कॉलेजला फर्स्ट प्रेफरन्स द्या, म्हणजे टॉप मध्ये ते कॉलेजचे नावं टाका. पहिलं, दुसरं, तिसरं ऑप्शन्स हे तुमच्या जवळचे कॉलेज असले पाहिजे. आणि दुसरं, आपल्याकडे 2 प्रकारचे कोटा असतात. एक इन हाऊस कोटा, हे तुम्हाला चेक करावं लागेल त्या पर्टिक्युलर कॉलेजला आहे का, आणि सेकंड असतो मॅनेजमेंट कोटा. यासाठी तुम्हाला डायरेक्ट त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटला, त्या कॉलेजला भेट द्यावी लागेल. म्हणजे तुमच्या लोकल कॉलेजमध्ये जाऊन पटकन तुम्हाला या गोष्टींबद्दल इन्फॉर्मेशन घ्यावी लागेल. आणि एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा जर तुम्ही कन्फ्युज असाल तर तुम्ही व्हिजिट करू शकता व्हिजनल पार्टनर कोचिंग क्लासेस. आम्ही तुम्हाला या ऍडमिशन संदर्भात नक्की गाईड करू, ते सुद्धा फ्री. थँक्यू.